माझ्या घराचं हे मोकळं अंगण आता कधीच मोकळं दिसणार नाही. त्याचबरोबर ना मागच्या सोमवारी तर काय पूजा करणं झालं नव्हतं, त्यामुळे ना ह्या वेळेस बरीच तयारी करायची होती. पण त्याआधी सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ करून मिस्टरांची फर्स्ट होती, त्यामुळे ना त्यांच्या डब्यासाठी साबुदाणा खिचडी वगैरे बनवून घेतली आणि म्हटलं आता पूजा करायची म्हणून मस्तपैकी साडी घातली आणि 108 बेलपत्र असे स्वच्छ करून घेतले. त्याचबरोबर ना पूजेचं सर्व काही साहित्य काढून घेतलं होतं. म्हटलं चला आता छानपैकी पूजा करून घेऊया. त्यासाठी ना पिंडीवर अभिषेक वगैरे करून घेतला. त्याचबरोबर ना तांदूळ अर्पण केले, वस्त्रमाळ अर्पण केली आणि 108 बेलपत्र ना ओम नमः शिवायचा जप करून अर्पण केले. शिवमूठ आज तिळाची होती, त्यामुळे तीही अर्पण केली. सुंदर अशी आरती करून देवपूजा छान झाली. आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की घरामध्ये ना थोडे थोडे चेंजेस करावा असं मला वाटतंय, म्हणूनच ना त्याची सुरुवात झालेली आहे बाहेरच्या अंगणापासून. म्हणजे ना आम्ही कंपाऊंड करून घेत आहोत दारामध्ये, खूप सेफ्टी रिझनमुळे. आणि ना कुत्रे वगैरे पण आमच्या इकडे भरपूर असतात, त्यामुळे म्हटलं चला पहिलं कंपाऊंड करून घेऊया, एक एक गोष्ट हळूहळू होत राहतील. म्हणूनच ना सकाळी सकाळी मिस्त्री आले होते, त्यांचे कामं इथं सुरू होते. मिस्टर ड्युटीला गेले होते, त्यामुळे लक्ष देण्याचं काम माझ्याकडेच होतं. आणि घरी कोणतं काम असेल तर थोड्या वेळाने चहा बनवणं हे तर कंपल्सरी असतं, म्हणून ना मिस्टरांसाठी चहा वगैरे बनवून त्यांना दिला. तेवढ्यात माझी साऊथ इंडियन फ्रेंड म्हटली की ना मला तुझ्या पद्धतीची खिचडी बनवायची आहे. आता तिला महाराष्ट्रीयन डिशेस काही येत नाही, म्हणून तिला सांगितलं कशी खिचडी बनवायची काय, तिला थोडीशी हेल्प केली आणि तिला म्हटलं आता झालेली आहे 3-4 शिट्ट्या घे आणि गॅस बंद कर. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या